आवाज सर्वसामान्यांचा। धुळे आगाराची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे। आगाराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे एसटी बसेस आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। यामुळे प्रवाशांना तसेच वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे। बिरसा आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी यांनी या समस्येकडे लक्ष वेधले आहे। त्यांनी धुळे आगार प्रमुखांशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी निवेदनाद्वारे मांडल्या आहेत। या निवेदनात त्यांनी आगारातील खड्डे, परिसरातील अस्वच्छता आणि एसटी स्थानकावरील दुर्लक्षाबाबत तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे। पाडवी यांच्यामध्ये सरकारकडून एसटी स्थानकावर लाडक्या बहिणीला देण्यात आलेल्या 1500 रुपयांच्या घोषणेचा मोठा गाजावाजा सुरू असताना प्रत्यक्षात मात्र स्थानकाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे। खड्ड्यांमुळे बसेसची देखभालही कठीण झाली असून प्रवासी सुविधांची देखील दुरावस्था झाली आहे। परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नियमित साफसफाईचा अभाव देखील आहे। निवेदनात आणखी म्हटले आहे की जर तात्काळ आगाराच्या दुरुस्तीवर काम केले गेले नाही तर बिरसा आर्मी संघटना याबाबत कठोर पावले उचलणार आहे। या झालेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा पाडवी यांनी दिला आहे। त्यामुळे प्रशासनाने त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा प्रवाशांना होणाऱ्या त्रासासंदर्भात जनक्षोभ उफाळून येईल। प्रवाशांच्या मते धुळे आगारातील ही समस्या नवीन नाही, गेल्या अनेक महिन्यांपासून या समस्येचा सामना करत असून अनेक वेळी तक्रारी दिल्या गेल्या आहेत, मात्र अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही। त्यामुळे प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे। बिरसा आर्मी संघटनेने दिलेल्या इशाऱ्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे। आता प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख पुंजाराम खांडवी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।